जळगावच्या बोरमडीमधील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली। तब्बल अर्धा तास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नाही असा आरोप केला जातोय। महिलेला पती दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असतानाच या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आहे। हे जे गाव आहे बोरमडी, या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला 8 किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो। डॉक्टरांना फोन केला जातो, नर्सेसला फोन केला जातो, आशा वर्करला केला जातो, अंगणवाडी वर्कर, कोणीही लक्ष देत नाही। आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं। रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत, आदिवासी बायका, त्या त्याची डिलिव्हरी करतात। ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर, DHO यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे। मी स्वतः उद्या त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहे आणि दुसरी गोष्ट, त्या जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिका 102 ची आणि 108 ची रुग्णवाहिका पण त्या क्षेत्रामध्ये मंजूर करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी ड्रायव्हर व इतर सगळे सुविधा उपलब्ध आहे। याच्याबद्दल कसं गडबड झाला या काही चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अधिकारीला देण्यात आलेला आहे आणि याच्यावर योग्य कारवाई